नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा कुठेतरी चाललेली असते. तर मग आजीने सुमित्राला थांबवून घेतलेलं असतं आणि सुमित्राला देवळात जायचं असतं. त्याच्यामुळे आता आजी सुमित्राला म्हणते की अगं, तू देवळात जाताना कायम कोणाला तरी बरोबर घेऊन जायचीस, मग आता काय एकटी चालली आहेस? याच्यावरती आता सुमित्राचं उत्तर असतं, अगं आई, सगळे आपापल्या कामामध्ये बिझी आहेत आणि कोणाला जाऊ घेऊन. तेवढ्यात लगेच आता आजीला समोरनं ऐश्वर्या येताना दिसते. तर मग आजी लगेच म्हणते, अगं आपली गुंडी आहे ना ऐश्वर्या. आता आजी ऐश्वर्याला तिच्याकडे बोलवून घेत म्हणते, हे बघ, तुला चौकामध्ये रस्ता क्रॉस करताना भीती वाटते ना, हिला घेऊन जा. तर मग आता सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याला घेऊन जायला तयार होते. तर मग आता इकडे ऐश्वर्या लगेच अवंतिकाला आवाज देऊन बोलवून घेऊ लागते. सुमित्रा आता विचारत असते की तू तिला कशाला हाक मारतीयस. याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणत असते, आई अहो, एक मिनिट, ती येईल. आणि आता ऐश्वर्या अवंतिकाला आवाज देत असते. सुमित्रा आता ऐश्वर्याचा हात पकडत म्हणते, अगं अवंतिकाला ना उन्हाचा त्रास होतो, त्याच्यामुळे तूच चल माझ्या बरोबर. आणि सुमित्रा ऐश्वर्याचा हात पकडत तिला घेऊन जाऊ लागते. पण मात्र ऐश्वर्या काही यायला तयारच नसते, ती मध्येच थांबते. सुमित्राने ऐश्वर्याचा पकडलेला हात आता ऐश्वर्या लगेच काढून टाकते. तर मग ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणू लागते, आई बघा ना, काही गंमत आहे. मदत हवी असेल तर ऐश्वर्याचा हात, आणि किल्ल्या द्यायच्या असतील तर दुसऱ्या सुनेचा हात. बघा आई, आपल्या घरामध्ये काही भांडी आहेत, ती भांडी आपण कशीही वापरतो, कशीही घासतो. खाली जरी पडली तरी आपल्याला असा फुल कॉन्फिडन्स असतो की ती भांडी फुटणार नाही. जेव्हा आपल्या घरी एखादं ओकेजन असतं तेव्हा आपण काचेचा डिनर सेट बाहेर काढतो, एकदम बारीक पांढरा शुभ्र नक्षीचा. आणि आपण तेव्हा त्या डिनर सेटला जीवापलीकडे सुद्धा जास्त वापरतो. आपल्याला भीती असते, तो पडेल का, तो फुटेल का, त्याच्यावरती क्रॅच येईन, तो पडेल फुटेल, या भीतीने आपण असं अलगद त्याला इसळतो आणि बाजूला ठेवतो. म्हणजेच की मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरात आलेला अवंतिका नावाचा हा एक डिनर सेट आहे. म्हणजे आता बघा ना तुम्ही, तिला जपत जपत आपल्या घरामध्ये गोष्टी चालल्या आहेत. तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता इकडे सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या, काय बोलतीयस आणि कसं बोलतीयस याचा विचार कर. ऐश्वर्या म्हणू लागते, आई तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं बोलतेय? अहो आई, या घरासाठी मी किती काय काय केलंय आणि काय मिळालं मला? आई बघा, ती बया जेव्हा ती या घरामध्ये होती तेव्हा ती तुमच्या मागे पुढे करायला होती. आणि आता अवंतिका, तिलाच सगळी काही मान मर्यादा मिळते. मी काय, घरातली किचनची आणि स्टीलची भांडी. सुमित्रा आता म्हणत असते, अगं ऐश्वर्या, काहीही नको बोलू, कारण तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आता इकडे ऐश्वर्या लगेच म्हणू लागते, आई बरोबर बोलते मी. आता बघा, सौमित्र भाऊजी आल्यापासनं आणि अवंतिका आल्यापासनं तुम्हाला आम्ही गैरच वाटतोय. आता तुम्ही नाही म्हणताय, पण मात्र तसं जर नसतं ना तर ऋषिकेश दादाची बेडरूम तुम्ही आम्हाला दिली असती. ऐश्वर्या आता लगेच म्हणू लागते, आणि मी का तो टॉपिक काढतेय, मला ते विषयावरती बोलायचंच नाहीये. मी माझ्या एका कामासाठी बाहेर चाललीये, तुम्ही आजींना जाताना बरोबर घेऊन जा. आणि ऐश्वर्या आता लगेच तिकडं निघून जाते. ऐश्वर्या गेल्यानंतर ऐश्वर्याचं बोलण्याचं सुमित्राला खूपच आश्चर्य वाटलेलं असतं. पण मग त्याच्यानंतर आजी आता म्हणते, ही अशी काय बोलून गेली, थांब मी बघते हिला. पण मात्र सुमित्रा लगेच आजीला थांबवत म्हणते, काय बघणार आहे, जे झालंय ते खूप पुरेसं आहे. कुणावरती आता अवलंबून राहण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. कुणाला साधं मन सुद्धा जपता येत नाही, आणि मान मात्र सगळ्यांना हवा. आणि आता सुमित्रा लगेच तिकडे निघून जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले असतात. ते दोघेही देवी आईच्या पाया पडत असताना जानकी आता देवी आईला म्हणते, देवी आई, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ऋषिकेशचा अंतिम सामना आहे. आजवरती ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुस्ती खेळत होते, पण आज एक बाप लेकीच्या सुखासाठी कुस्ती खेळणार आहे. तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे. खोटेपणाचे कोणी किती जरी मनोरे रचले ना तरी सुद्धा ऋषिकेश खेळणार. आणि मला खात्री आहे की ऋषिकेश जिंकणार सुद्धा. काल जशी आमच्या पाठीशी उभी राहून ऋषिकेशला जिंकवलं ना, तसंच आज सुद्धा जिंकव. देवी आई, मी कौल लावते आणि आज सुद्धा विजय सत्याचाच होऊ दे. आणि मग त्याच्यानंतर जानकी आता एक फूल घेते आणि देवी आईच्या पायथ्याशी ठेवते. जानकी देवी आईला म्हणू लागते की देवी आई, अगं कौल दे. तर मग त्याच्यानंतर जानकीने ठेवलेलं ते फूल लगेच खाली पडतं. ऋषिकेश आता ते फूल उचलतो आणि जानकीला म्हणतो, अगं जानकी, आईने तू बोलल्या क्षणी कौल दिला. तू देवी आईची लाडकी भक्त आहेस आणि तू सांगितलेलं गाऱ्हाणं आई लगेच ऐकते. तर मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी आता खुश होते आणि लगेच स्वतःची म्हणते की देवी आई, जर असं असेल ना तर माझं कुटुंब मला परत जोडायचं बळ दे. माझ्या आई मला परत दे. तेवढ्यात लगेच आता मंदिरामध्ये सुमित्रा मागणं येते. ऋषिकेश जानकी दोघेही तिकडे निघून जाऊ लागतात आणि सुमित्रा समोरनं येत असते, त्याच्यामुळे त्यांची एकमेकांशी भेट होते.
सुमित्राला पाहिल्यानंतर जानकीला खूप आनंद झालेला असतो. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेशच्या हाताला लागलेलं सुमित्रा पाहते आणि ऋषिकेशकडे येऊ लागते. पण मात्र ऋषिकेश तेवढ्यात लगेच म्हणतो की जानकी आपल्याला उशीर होतोय, आपण निघूयात. ऋषिकेश तिकडे निघून जाऊ लागतो. पण मात्र जानकी लगेच ऋषिकेशला थांबवत म्हणते, देवी आईचा तर आशीर्वाद घेतला, पण मात्र या आईचा आशीर्वाद नाही घ्यायचा. जानकी लगेच सुमित्राला म्हणू लागते, आई ऋषिकेशचा आज अंतिम सामना आहे. ते इथपर्यंत खूप कष्टाने पोहोचलेत, त्यांनी खूप मेहनत घेतली. आई, त्यांना तुमच्या आशीर्वादाचं गरज आहे. आई, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती रागावलात, पण मात्र तुमचा हा राग मी हक्क समजून स्वीकारलाय आणि तो हक्क मी तसाच माझ्याकडे ठेवलाय. पण प्लीज आई, तुम्ही माझ्यामुळे यांच्यावरती रागावू नका. आई, तुम्ही यांना आशीर्वाद द्या ना. तुमच्या आशीर्वादाशिवाय सगळं काय अर्धवट आहे. तर मग आता जानकीचं हे बोलणं पाहता सुमित्रा सुद्धा ऋषिकेशकडे पाहत असते. सुमित्रा आता इकडे ऋषिकेशकडे येते. सुमित्रा ऋषिकेशच्या खांद्यावरती हात ठेवणार. तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश म्हणतो की मला आशीर्वादाची गरज नाहीये. ज्यांनी माझ्या बायकोला घराबाहेर काढलंय त्यांच्याकडनं मला काहीही नकोय. तर मग आता सुमित्रा लगेच तिचा हात माघारी घेते. ऋषिकेश म्हणू लागतो, अगं जानकी, आशीर्वाद मनापासून देतात, पण मात्र ज्यांच्या मनामध्ये गैरसमज असेल त्यांचे आशीर्वाद तरी आपल्याला कसे मिळतील. जानकी, मला काय, माझ्या देवी आईचा हात माझ्या डोक्यावरती हवाय, कारण ती मला आपलं करून परक कधीच करणार नाही. जानकी आता ऋषिकेशला म्हणू लागते, अहो ऋषिकेश, असं कसं बोलताय तुम्ही, आई येते आपल्या. ऋषिकेश आता म्हणू लागतो, नाही येते आपली आई. जानकी, अगं माझी आई मेलीये. मेलेली माणसं आशीर्वाद देत नाही, पण मात्र जिवंत माणसं मेल्यासारख्या वेदना नक्कीच देतात. ऋषिकेश जानकीचं काहीच म्हणणं ऐकून घेत नाही. जानकीचा हात पकडतो आणि लगेच तिला तिकडनं घेऊन जातो. इकडे ऋषिकेशच्या बोलण्यामुळे सुमित्राला खूपच वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सयाजीरावांशी बोलत असते आणि ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते, अहो दादा, मी तुम्हाला काय सांगू, ती दीडशाण्या जानकीला समजलंय आपण ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर टाकून त्याला हरवणार आहे. म्हणून तिने रात्रभर ऋषिकेशच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याच्याकडनं कुस्तीची प्रॅक्टिस करून घेतली. म्हणजे आता बघा, तो डोळे बंद करून सुद्धा खेळू शकतो. आता राडा आपण हरतोय आणि ती जानकी जिंकल्यानंतर डोक्यावरती पदर घेऊन विजय मिळवणार. तर मग आता ऐश्वर्या खूपच घाबरत असते. सयाजीराव म्हणतात की अगं, एका रातीमध्ये डोळे बंद करून कुस्ती खेळणं सोपं असतं का? तू अजिबात काळजी करू नको. आज प्रतापच ऋषिकेशला धूळ चालणार आणि तसं सुद्धा काही कमी जास्त झालंच तर पंच सुद्धा आपल्या खिशामध्ये आहेच की. तू आता नको काळजी करू. आणि मग त्याच्यानंतर आता कुस्तीचा सामना सुरू होतो. सगळे लोक कुस्तीच्या मैदानामध्ये जमलेले असतात. तिथे आता ऐश्वर्या आणि सयाजीराव हे दोघेही कुस्ती पाहण्यासाठी येतात. सौमित्र सुद्धा ऋषिकेशची कुस्ती पाहण्यासाठी आलेला असतो. त्याच्यानंतर आता ओवी सौमित्रला पाहते आणि लगेच जानकीला सांगते. पाहता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. गावातले लोक ऋषिकेशच्या भगिनी सगळं काही ऋषिकेशची कुस्ती पाहण्यासाठी आलेले असतात. मग त्याच्यानंतर मैदानामध्ये प्रतापला बोलवलं जातं. ऋषिकेश सुद्धा मैदानामध्ये येतो. प्रताप खूप ओव्हर कॉन्फिडन्स करत त्याची पावर दाखवत ऋषिकेशला तो कसा हरवेल असं ऋषिकेशला दाखवत असतो. आणि मग त्याच्यानंतर जानकी आता स्वतःशीच म्हणते, देवी आई, कालचा दिवस ऋषिकेशचा होता, आजच्या दिवसावरती सुद्धा त्यांचंच नाव कोरलं असू दे. त्याच्यानंतर आता इकडे नाना त्यांच्या रूममध्ये असतात. तर मग सुमित्रा तिथे येते आणि नानांना म्हणते, आज मी देवळात गेले होते तुमच्यासाठी प्रार्थना करायला. सुमित्रा तिथे बसते आणि तिला घडलेल्या देवळामधला प्रकार आठवू लागतो. म्हणजे तिला ऋषिकेश आणि जानकी भेटलेला प्रकार आठवू लागतो. तर मग आता इकडे सुमित्रा लगेच नानांना सांगते की आज देवळामध्ये ऋषिकेश आणि जानकी भेटले होते. तर मग आता सुमित्राचं ते सगळं बोलणं पाहता नानांना लगेच मागे घडलेला प्रकार आठवू लागतो. म्हणजेच की जेव्हा नाना जानकीकडे बोट दाखवत होते तेव्हाचा प्रकार आठवू लागतो. मग ऋषिकेश जानकी कशा पद्धतीने घरातून बाहेर पडले ते सुद्धा आठवत असतं. सुमित्रा सांगू लागते, अहो तुम्हाला माहिती आहे का, गावामध्ये कुस्तीचा सामना आहे आणि ऋषिकेशने सुद्धा त्या कुस्तीच्या सामन्यामध्ये भाग घेतलाय. आज अंतिम सामना आहे आणि जानकीने विनंती केली की मी ऋषिकेशला आशीर्वाद द्यावा. मी आशीर्वाद देण्यासाठी हात वरती केला, पण मात्र त्याने सरळ सरळ तो हात झिडकावून टाकला. मी त्याच्या बायकोला घराबाहेर काढलं ना, त्याचाच राग तो डोक्यामध्ये घेऊन फिरतोय. मग आता सुमित्राच्या बोलण्यामुळे नानांना त्रास होऊ लागतो आणि नाना सुमित्राला सांगत असतात की ऋषिकेशबद्दल वाईट बोलू नको, पण मात्र सुमित्राला काय ते समजत नसतं. त्याच्यामुळे नाना आता चेअरवरती त्यांचा हात मारून घेत असतात. त्याच्यानंतर नानांना असा त्रास होत आहे ते सगळं पाहता इकडे सुमित्रा लगेच नानांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणू लागते की तुम्हाला त्रास होतोय ना, साहजिकच आहे, त्यांच्या वागण्याचा त्रास होणारच. माझंच चुकलं आणि मी तो विषय काढला, हे बघा तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. तर मग आता सुमित्रा नानांना हात लावत असते, पण मात्र सुमित्राच्या बोलण्याचा नानांना राग आलेला असतो. त्याच्यामुळे नाना आता सुमित्राचा हात हिसकावून टाकतात. सुमित्रा आता नानांना म्हणते की माझं काही चुकलं का. याच्यावरती नाना लगेच मान हलवत हो बोलतात.
सुमित्रा म्हणू लागते, अहो मी ऋषिकेशला आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे केला होता, पण मात्र त्याने चिडकवला. जाऊ द्या मरू द्या, तो सगळा टॉपिक सोडा आणि मी तुम्हाला आणलेला अंगारा लावते. सुमित्रा आता नानांना अंगारा लावू लागते, पण मात्र नाना आता सुमित्राच्या हाताला धक्का देतात. त्याच्यामुळे आता ती अंगाराची पुडीसुद्धा सगळी खाली सांडते. सुमित्रा आता पडलेला तो कागद उचलते, पण मात्र त्याच्यामध्ये ऋषिकेशची न्यूज असते. सुमित्रा तो कागद उचलते आणि त्यातली न्यूज वाचते की ऋषिकेश रणदिवे जिंकेल का आजचा अंतिम सामना. सुमित्राला लगेच जानकीचं बोलणं आठवतं. मग त्याच्यानंतर सुमित्रा नानांना अंगारा लावते आणि त्यांना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला बरं वाटेल. इकडे दुसरीकडे मैदानामध्ये ऋषिकेश आणि प्रताप यांच्या दोघांमध्येही सामना रंगतो. ते दोघेही आता एकमेकांबरोबर कुस्ती खेळत असतात. ऋषिकेश आता प्रतापला हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. जानकी, ओवी, सौमित्र हे सगळे तो सगळा प्रकार पाहत असतात. सयाजीराव, ऐश्वर्या हे दोघे सुद्धा ऋषिकेश कधी खाली पडतो याची वाट बघत असतात. प्रताप आता ऋषिकेशला उचलतो आणि त्याला दणकन खाली आदळतो. ते सगळं पाहता ओवी आणि जानकी यांच्या दोघांनाही खूप त्रास होतो, पण मात्र आता इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते. जानकी आता खूपच रडायला लागते आणि ऋषिकेशला आवाज देत त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. ऋषिकेश पडलेला असताना त्याला सारंगचं बोलणं आठवायला लागतं. म्हणजेच की सारंगचं म्हणणं होतं की तुझ्या बायकोने आमच्या नानांना खाली फेकलं आणि तिच्यावरती आरोप करायचे सोडून तू आमच्यावरतीच काय ओरडतोयस. त्याला शर्वरीचं, सुमित्राचं, सगळ्यांचं काही बोलणं आठवत असतं आणि ती तिघी जेव्हा घर सोडून जात होते तेव्हाचा सुद्धा त्यांना प्रकार आठवत असतो. गुलाबदादाने जेव्हा ते रस्त्यावरती आलेले असताना त्यांना कशा प्रकारे आसरा दिला, सहारा दिला ते सगळं आठवतं. ओवीची घरामध्ये झालेली गैरसोय, जेव्हा ऋषिकेश नोकरी शोधण्यासाठी गेला होता तेव्हा त्याला कशा प्रकारे लाथाडलं, हे सगळं आठवल्यामुळे ऋषिकेशला आता नवीन हिंमत येते आणि ऋषिकेश परत नव्या जोमाने, नव्या ताकदीने उठतो. प्रतापवरती ऋषिकेश एका वाघाप्रमाणे झडप घेऊन जातो आणि प्रतापला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता सुमित्रा सुद्धा ऋषिकेशची ती कुस्ती पाहण्यासाठी आलेली असते आणि आश्चर्य म्हणजे सुमित्राने तिच्या डोक्यावरती पदर घेतलेला असतो, जेणेकरून तिला कोणीही पाहू नये. इकडे आता ऋषिकेशची मान आता प्रताप जोरात पकडतो. ते सगळं पाहता ओवीला खूप त्रास होत असतो. ओवी रडत रडत ऋषिकेशला आवाज देत असते. जानकी सुद्धा खूपच इमोशनल झालेली असते, पण मात्र ऋषिकेशचं लक्ष तेवढ्यात ओवीकडे जातं आणि ऋषिकेश ओवीला रडताना पाहतो. इकडे आता हे सगळं पाहता सुमित्राचा जीव सुद्धा खूपच वरखाली होत असतो. ऋषिकेशला आता जानकीला दिलेले शब्द आठवू लागतो. दरवर्षीसारखं याही वर्षी आपली ओवी दिवाळी हा सण खूप जोकात साजरा करेल. ऋषिकेश प्रतापला सोडवतो आणि त्याच्यानंतर प्रतापवरती पलटवार करत असतो. सौमित्र सुद्धा आता ते सगळं पाहत असतो आणि ऋषिकेश जेव्हा जिंकत असतो तेव्हा त्यांना खूप आनंद होत असतो. इकडे ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघेही फक्त ती कुस्तीच पाहत असतात. जेव्हा आता ऋषिकेशच्या हातामध्ये डाव येतो, म्हणजेच की ऋषिकेश प्रतापला खाली पाडतो आणि त्याला पाठीवरती पाडत असतो, तेवढ्यात लगेच सयाजीराव तिथल्या त्या पंचांना खुणवतो. तो लगेच शिट्टी वाजवतो आणि त्यांचा डाव तिथेच थांबतो. त्याच्यामुळे ऋषिकेशच्या हातामध्ये आलेला चान्स सुद्धा आता वाया जातो. जानकी लगेच त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणू लागते, हा काय प्रकार आहे, तुम्ही वेळेआधीच का राऊंड संपवला. मी पाहिलं होतं की ऋषिकेश जिंकत आले होते, पण मात्र तुम्ही वेळेआधी राऊंड का संपवला. ऋषिकेश सुद्धा म्हणू लागतो, हे चुकीचं आहे, मी त्याला खाली पाडलं होतं, पण मात्र तुम्ही वेळेआधी का शिट्टी वाजवलीत. जानकी म्हणू लागते, ही सगळी चीटिंग आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे एकमेकांमध्ये मिळालेले आहात. वेळेच्या आधी यांनी राऊंड संपवलाय. तेवढ्यात लगेच आता तिथे सयाजीराव येतात आणि सयाजीराव ओरडत म्हणतात की बास करा आता तुम्ही. आता त्यांचा नियम सुद्धा तुम्हीच पंचांना शिकवणार का. इकडे ऋषिकेश आता जानकीला सावरतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतापने ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर टाकलेली असते. ऋषिकेश जानकीच्या ठरल्याप्रमाणे जानकी आता टाळ्या वाजवत असते आणि ऋषिकेशला सावध करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता ऐश्वर्याच्या ते सगळं लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या आता लगेच बाकीच्या लोकांना म्हणते, अरे वा, काय तू लढतोय, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तर बाकीचे सगळे लोक टाळ्या वाजवायला लागतात. मग त्याच्यामुळे ऋषिकेशला नेमकं जानकीच्या टाळ्यांचा आवाज कोणता हेच लक्षात येत नाही. जानकीला आता प्रश्न पडतो की मी आता नेमकं काय करू, ऋषिकेशपर्यंत कसं पोहोचू. इकडे प्रतापने आता ऋषिकेशला पाडण्याचा प्रयत्न करत असतो. ऋषिकेश खाली पडतो. ते सगळं पाहता जानकी घाबरते आणि लगेच ऋषिकेशकडे येऊ लागते, पण मात्र ऐश्वर्या तेवढ्यात लगेच मध्ये पाय घालते, जानकीला सुद्धा खाली पाडते. तर मग जानकी आता ऋषिकेशच्या बाजूला जाऊन पडते आणि जानकीचा हात खाली अडवतो. त्याच्यामुळे जानकीचा बांगड्यांचा आवाज होतो. ते सगळं पाहता ऋषिकेशचे कान सुद्धा आता टाईट होतात. आता जानकीच्या बांगड्यांचा आवाज नेमकं ऋषिकेशला हरू देणार की नाही हे पाहण्यासाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.